मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तर कोरडा गेलेल्या बोरला पाणी कसं आणायचं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आहे। आणि आजचा दुष्काळ पाहता पाण्याची कमतरता भूगर्भामध्ये भरपूर आहे। जे जुने बोरवेल असतील आणि जे फेल गेलेले असतील आणि त्याच्यावर आपण काय प्रयोग करायचा आहे ते तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे। थोडा जरी तुम्ही स्किप केला पुढे पळवला व्हिडिओ तर तुम्हाला काहीच कळणार नाही आणि तुम्ही पुन्हा कमेंटमध्ये विचारणार सर मला हे कळलं नाही। तर त्यासाठी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे। व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला हे कळणार आहे फेल गेलेल्या बोरला पाणी कसं आणायचं। सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही बघितला का नाही मला माहित नाही। व्हिडिओ जर बघितला असेल तर वेल डन गुड। जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आवडलं तर लाईक करा आणि आवडलं तर मित्रांना शेअर करा। पाण्याची कमतरता भरपूर आहे। नवीन बोरवेलच्या पाठीमागे पाळण्यापेक्षा जुन्या बोरवेलला तुम्हाला जर पुनर्जीवित करता आलं, जुन्या विहिरीला आडव्या बोर, आता आडव्या बोरचा प्रोजेक्ट आपण करणार आहोत। फार पैसे खर्च न करता तुम्हाला कमी पैशामध्ये पाणी मिळालं पाहिजे हे माझं धोरण आहे। मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो आजचा विषय फार सुंदर आहे आणि हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं होतं। पाठीमागच्या चॅनलवर आपला हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पण त्यातल्या आता नवीन पुन्हा सबस्क्रायबर जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जाणं फार गरजेचं आहे। बोरवेल किंवा विहीर आपण हा पाणी शोधण्याचा जो कार्यक्रम आहे पूर्ण पाठीमागच्या वर्षभरापासून चालत आलेला आहे आणि याच्यात आपण भरपूर व्हिडिओ पहिल्या चॅनलचे 490 आणि याच्यामध्ये आता पुन्हा 10 व्हिडिओ झालेले आहेत। मला असं वाटतंय पाणी जमिनीतील पाणी शोधायचं असेल तर स्वतः कसं शोधायचं याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेत पण बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येतील तसे व्हिडिओ बनवत राहील। आता आजचा व्हिडिओ फार सुंदर विषयावर आहे। बोर जर कोरडा गेला असेल आणि त्याच्या लाईन जर थोड्या चुकलेल्या असतील, बोर होऊन जाऊ द्या, लाईन जर 1-1.5 फूट 2 फूट साईडने गेल्या असतील तर 100% तुम्हाला 1.5, 2 ते 2.5 इंचापर्यंत पाणी मिळू शकतं ही माझी गॅरंटी आहे। त्यासाठी तुम्हाला लाईव्ह प्रत्यक्ष करून दाखवणार आहे बोर जवळ चेक कसं करायचं आणि बोर कोरडा गेला असेल तर त्याला पाणी कसं आपल्याला भेटल यासाठी फार महत्त्वाचा आणि 100% पाणी मिळेल याची गॅरंटी भरपूर आपले पाठीमागच्या प्रोजेक्टमध्ये मला वाटतं 300-350 लोकांनी तो प्रयोग केला। त्यातले 99% लोक सक्सेस झाले। कोणाला 2 इंच, कोणाला 2.5 इंच, कोणाला 1.5 इंच पाणी असं बाहेर आलं। मला हेच सांगायचं आहे काही पॉईंट पाणी शोधक शोधतायत थोड्या अंतरावरून पाणी शोधकाने जरी अॅक्युरेट दिला असेल तरी दगड ठेवल्यानंतर बोरवेलच्या गाडीवाल्याकडून किंवा कशा तरी पद्धतीने तो 1-1.5 फूट चुकीचा होतो लेवल करताना गाडी आणि परिणामी तो पॉईंट आउट जातो। हार्डनेस जादा असल्यामुळे लाईन कट होऊन होलमध्ये येत नाही आणि नंतर ते होल भरतं थोडं झिरपेने। थोडीफार लाईन चुकणे म्हणजेच बोर फेल जाणे आणि बोर फेल जर गेला असेल तर त्यासाठी सगळ्यात सुंदर असा प्रोजेक्ट किंवा प्रयोग तुम्हाला करून दाखवणार आहे। तर मित्रांनो चला लगेच तुम्हाला प्रयोग करून दाखवतो। मित्रांनो हा बोरवेल ॲक्युरेट लाईनवर पडलेला आहे, तुम्हाला दाखवतो। ही उत्तर दक्षिण लाईन आहे आणि ही बघा ही क्रॉसची लाईन आहे आणि ही आहे पूर्व पश्चिम लाईन। एकदम ॲक्युरेट पॉईंट आहे। आता फक्त याच्यात तुमचा बोर कोरडा जाण्याचे चान्सेस काय असतात हा ॲक्युरेट पॉईंट आहे। मित्रांनो हा पॉईंट जरी इथून 1.5 फूट साईडला गेला असता आणि ह्या लाईन इथंच असत्या, पॉईंट इकडे गेला असता आणि जर हा पॉईंट फेल गेला असता तर याच्यासाठी काय करायचं असतं माहिती आहे का तुम्हाला? वर्बली मी आता हा पॉईंट फेल झालेला नाही, तुम्हाला तिथे एक दगड ठेवून तो पॉईंट म्हणून आपण फायनल करू आणि त्याच्यावर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचा प्रयत्न करतो। मित्रांनो आता समजा हा पॉईंट आपला पॉईंट आहे, होल झालेलं आहे आपलं आणि हे फेल गेलेला पॉईंट आहे। आता ऍक्च्युली याच्या लाईन कशा पाहिजे होत्या? ही उत्तर दक्षिण पाहिजे होती, ही पूर्व पश्चिम पाहिजे होती। या क्रॉस लाईन असतील तर ठीक, नाहीतर काही टेन्शन नाही। हा सेंटर त्याचा ॲक्युरेट असायला पाहिजे होता, तो आलेला नसल्यामुळं आता कधी काय होतं फार मोठे दगड ठेवले जातात किंवा खून त्याची चुकली जाते किंवा पाणी शोधकाकडून काही थोडा चूक होऊ शकते। तर ही खून आता हा त्याचा सेंटर पॉईंट झाला। मित्रांनो हा सेंटर पॉईंट आहे, हा फक्त थोडा चुकून इकडे गेला म्हणजे या लाईन पासून 1 फूट गेला, या लाईन पासून 1.5 फूट गेला म्हणजे ही लाईन इकडे गेली, ही लाईन इकडे गेली, हा पॉईंट इथं आहे। थोडंफार याच्यातलं पाणी याच्यात येऊ शकतं अन्यथा येत बी नाही। एवढा जर पॉईंट फेल असेल तर फार सोप्या पद्धतीने तुम्हाला पाणी शोधता येऊ शकतं। पहिलं जर तारा घेऊन चेक करा पॉईंट किती आउट आहे। जर 4-5 फूट आउट असेल तर तो प्रयोग करायची गरज नाही। जर 1-2 फूट 2 फुटापर्यंत इकडे 2 फुटापर्यंत आणि ही लाईन 2 फुटापर्यंत हा सेंटर असेल आणि या लाईन जर 2 फूट साईडने गेल्या असतील, हा तुमचा बोरवेल फेल गेलेला असेल तर मात्र
याला एक तुम्हाला उपाय करण्याचा फार सोपा मार्ग आहे आणि तो मी तसं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल, अन्यथा कळणार नाही. तर हा जो फेल गेलेला बोर आहे त्याच्यात थोडं पाणी येत आहे. याच्यात शिजवरून थोड्या लाईन गेल्या, त्याच्यात झिरपा असेल, टिपक्याने ते पाणी होल भरण्याचे काम होतं. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हा जर बोरवेल फेल गेला असेल फक्त लाईन अभावी, तर त्यासाठी ब्लास्टिंग हा एक उपाय आहे. जो तुम्ही विहिरीमध्ये ब्लास्टिंग करता त्या ब्लास्टिंगने जो अनुभवी ब्लास्टर असेल, जो अनुभवी लायसन्सी असेल, तर त्याच्याकडून तुम्ही कसं काम करणार. या लाईनची पहिली तर उंची तुम्हाला काढावी लागेल. किती उंची, किंवा तुम्हाला त्यावेळेस थोडंफार ओलं लागलेलं असेल किंवा काही असेल, ती उंची पहिली तुम्ही शोधा. उंचीचा व्हिडिओ, पाण्याची खोली कशी शोधायची त्याचे 2 व्हिडिओ आहेत, तर त्या प्रयोगावर तुम्ही काम करा. पहिलं तर उंची काढायला शिका. त्याच्यानंतर किती उंचीवर कोणती लाईन आहे, या दोन्हीपैकी ज्या लाईन ज्या उंचीवर आहेत त्या उंचीवर 2-2, 3-3 कांडी ब्लास्टिंग करायचं. म्हणजे ऑटोमॅटिक इथं हादरा बसून यातलं पाणी याच्यामध्ये इन होतं, त्या होलमध्ये येतं आणि होल तुमचं पुनर्जीवित होतं. आता ब्लास्टिंग जर करायचं असेल तर ते फार अनुभवी माणसाकडून करा. तुम्ही स्वतः कुठलीही रिस्क घेऊ नका. ज्या माणसाचं लायसन आहे ब्लास्टिंग करण्याचं, विहिरीचं ब्लास्टिंग करण्याचं, त्याच्याकडूनच करा आणि सगळ्या प्रिकॉशन, सगळ्या सुरक्षितता बाळगून हे काम करा. जो त्याच्यात मास्टर आहे, ज्याच्याकडे लायसन आहे, त्याच्याकडूनच हे काम करायचे. तुम्ही स्वतः काम करायचं नाहीये. पहिली गोष्ट, लाईन 1.5 ते 2 फूट अंतरावून गेल्या असाव्यात. हा तुमचा बोरवेल फेल झालेला पॉइंट आहे आणि एक लाईन इथे, आणि ऍक्च्युअली क्रॉस इथं निघत होता पण पॉइंट इकडे गेला, पण त्याच्या शेजारून लाईन गेल्यात. इकडून गेली किंवा इकडून गेली, किंवा इकडून गेलेली असेल किंवा इकडून गेलेली असेल, चारही बाजूने चेक करा चौकोनामध्ये. या लाईन मधून ब्लास्टिंग केल्यानंतर समजा ही 90 फुटावर आहे आणि ही 180 फुटावर आहे, तर 90 फुटावर एक ब्लास्ट करायचा आणि 180 फुटावर एक, बरोबर दोन्ही सगळंच ब्लास्ट केले तरी चालतील. पण फार क्रेसिंग जवळ असेल, 30-35 फुटावर तुमचा क्रेसिंग 40 फूट आहे, तर तिथं ब्लास्टिंग करायची गरज नाही. कारण तिथं ब्लास्टिंग केल्यानंतर तुमचा केसिंग फुटणार आणि परिणामी सगळा गोंधळ होणार. याच्यात ब्लास्टिंग करताना दगड वगैरे खाली पडू शकतात, छोटे किंवा नाही पडत. एखाद्या अपवादात्मक 100-200 पॉईंट मधून एखाद्याला थोडी अडचण येऊ शकते, अन्यथा येत नाही. आता संपूर्ण जबाबदारी तुमची असेल. जर तुमचा बोरवेलला तुम्ही 40-50 हजार रुपये घातले असतील, तसंही ते होल बंद आहे, बरोबर आहे की नाही. चालू होलला काय करू नका, सर मी चेक केलं मला लाईन सापडल्या आणि मग असं झालंय. बऱ्यापैकी चालू होलचं पाणी या लाईन मधून पूर्ण इन झालेलं असतंय. त्याच्यामुळे खास करून ही लाईन जरी दूर असेल तरी इथे एकदा चालून बघा बोरच्या जवळून, जर तिथं तारा फिरत असतील आणि या साईडनी फिरत नसतील तर ही लाईन इन झालेली आहे. ज्या लाईन इन झाल्या नाही त्यासाठी हे काम तुम्हाला करायचंय. जे प्युअर कोरडे गेलेले बोर आहेत त्याच्यानंतर तुमच्या इथून लाईन होणार इन, आणि पाणी तुमचं 1.5, 2, 2.5, 3 इंचापर्यंत इन होऊ शकतं. दोन्ही लाईन जर तुटल्या आणि जर छान पाणी असेल त्या लाईन मध्ये, तर 1-1.5 इंचाच्या पुढेच पाणी तुम्हाला सापडेल आणि तुमचा बोरवेल यशस्वी होईल. 100% तुम्हाला पाणी लागेल. हा व्हिडिओ मी पाठीमागच्या चॅनलवर पण टाकला होता आणि आता यासाठी टाकलाय की तो चॅनल आपला ऑलरेडी डिलीट झालेला आहे. सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत गोष्ट गेली पाहिजे आणि ज्यांनी प्रयोग केले ते सफल झालेत. इथून मागच्या काळात त्याचे प्रयोग झाले, पण उंची माहीत नसल्यामुळं किंवा पाण्याची खोली माहीत नसल्यामुळं या प्रयोगापर्यंत फार लोक पोहोचले नाहीत आणि आपल्याला उंचीपर्यंत आपण पोहोचल्यामुळं मला वाटतंय या प्रयोगाला 100% तुम्हाला यश मिळणार, म्हणजे मिळणार, आणि 100% तुम्हाला पाणी मिळणार. बोर कोरडा गेला म्हणून टेन्शन घेत बसू नका. तारा उचला, हे व्हिडिओ बघा, पाणी कसं शोधायचं, लाईन कशा शोधायच्या, तारा कशा पकडायच्या, सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला पॉइंट आउट झालेला आहे, किती फुटावर लाईन आउट झालेली आहे हे कळणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पॉइंट सफल होणार आहे. त्याच्यामुळे फार टेन्शन घेऊ नका मित्रांनो. बोर जरी फेल गेला असेल इथून पाठीमागच्या काळामध्ये भरपूर भागामध्ये आता तुम्ही पाहतो गेल्यानंतर जवळजवळ 30-40% बोरवेल या पद्धतीचे आउट आहेत. गाडी पॉइंट हा असतो, गाडी लेवल होईपर्यंत तो तुम्हाला ती खून काढायला लावतात आणि गाडी इकडे जाते. परिणामी हादरा बसला तर या दोन्ही लाईन थोडे इन होऊ शकतात किंवा कच्चा पार्ट असेल तर सगळे इन होतात, अन्यथा काहीच इन होत नाही. ब्लास्टिंग नंतर मात्र पूर्ण लाईन इन होतात आणि तुम्हाला पाणी भेटते. चला मित्रांनो, आजच्या प्रयोगात तुम्हाला जे काही समजलंय ते मला उद्या किंवा संध्याकाळच्या कमेंटमध्ये कळवा आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवावा लागला तर बनवू. पण ब्लास्टिंग करताना पुन्हा सांगतो, अनुभवी ब्लास्टिंग करणाऱ्या व्यक्तीकडूनच करा ज्याच्याकडे लायसन आहे, अन्यथा त्याला सगळ्या सुरक्षितता बाळगून सगळं काम करा. कुठलीही इजा किंवा कुठलंही इलिगल काम करू नका. लिगली करा. लिगली भरपूर आहे लायसनवाले जे ब्लास्टिंग करतात विहिरीचे, त्यांच्याकडून ब्लास्टिंग करून घ्यायचे. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू त्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.